एके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकीतून विजापूर रोड व होटगी रोडवर थंड आणि जारच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यापासून पानपोई कार्यरत ठेवल्यानं अनेकांकडून कौतुक होत आहे। गेल्या 3 महिन्यापासून उन्हाचा तडाखा सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्यानं तसेच पाणी बॉटल विकत घेऊन तहान भागवणं शक्य नसल्यानं नागरिकांना थंडगार पाणी मिळावं या हेतूनच पानपोई सुरू आहे। तहानलेल्यांना घोटभर पाणी पिऊ घालणं ही आपली संस्कृती आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महादेव कोगनुरे सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ शेजारी व सैपूल या वर्दळीच्या ठिकाणी पानपोई सुरू केली आहे। नागरिकांची तहान भागवण्याचं पुण्य लाभावं या उद्देशानं सेवाभावातून हे काम एमके फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव कोगनुरे हे करत आहेत। तहानलेल्यांची तृष्णा भागवणं एवढा धर्म नाही, म्हणूनच महादेव कोगनुरेंसारखी दानशूर व्यक्ती स्वखर्चानं पानपोया सुरू करत आहे। आता तुम्हाला बघितलं रिक्षा थांबवली आणि इथं सावलीमध्ये थंडगार पाणी तिला कसं वाटलं तुम्हाला? धगधगत्या उन्हामध्ये कसं वाटलं? एकदम थंड वाटलं। म्हणजे कशी सोय कशी केली? म्हणजे एमके फाउंडेशन जे महादेव कोगनुरे मित्र परिवार आहे त्यांच्यातर्फे कसं वाटतंय? म्हणजे सोयीस्कर म्हणजे सर्वीकडे त्यांनी असं ठेवलेलं आहे। सगळं रिक्षावाल्यांचं इथं सगळ्या चांगल्या प्रकारे सोयीस्कर केले। मी आता पण पाहिलं की रिक्षामध्ये बाटली ठेवली जाते, गरम पाणी होतं, पण अशा ठिकाणी जर असे पानपोई असे फाउंडेशनच्या वतीने जर आता ठेवलंय तर तुम्हाला काय समाधानकारक वाटतं का? वाटलं का? चांगली सोय केली, खास रिक्षावाल्यांसाठी चांगली सोय। रिक्षावाल्यासाठी पण हे जे आता लोक चालत वगैरे येतात पाणी म्हणतात, हे थंड झार वगैरे असे ठेवलेले आहेत, ते पिलं की माणसाला समाधान पिऊन वाटतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।